नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि इथली खरी ओळख म्हणजे जागृत शक्तिस्थान स्वयंभू श्री रेणुका माता मंदिर। नमस्कार, मी आकाश आणि आज आपण आलोय मुंबई आग्रा महामार्गालगत तामकडा डोंगराच्या कुशीत वसलेलं रेणुका माता मंदिर, जे की निसर्गाच्या सहवासातलं एक अद्वितीय तीर्थस्थान आहे। 18व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या देवस्थानाचा जीर्णोद्धार केला। दगडी पायऱ्यांवरून वर चढताना विशाल प्रवेशद्वार भव्यतेची साक्ष देतं। पटांगणात उभारलेल्या उंच दीपमाळा, दगडी बांधकामातील धर्मशाळा आणि सभोवतालचे शिलालेख या मंदिराच्या प्राचीन इतिहासाला जिवंत ठेवतात। गाभाऱ्यातील तामकडा कोरून तयार केलेला भाग, देवीचा अलंकारिक मुखवटा आणि त्रिशूळासमोरचं तुळशी वृंदावन भक्तांच्या नजरेला सामर्थ्य आणि शांती दोन्ही देतं। भागवत आख्यायिकेनुसार परशुरामाने पित्याच्या आज्ञेने माता रेणुकेचं शिर धडापासून वेगळं केलं। धड माहूर येथे आणि शिर चांदवड येथे प्रकट झालं। त्यामुळे हे रेणुका माता महाराष्ट्राची आराध्य देवता आणि चांदवडकरांची कुलस्वामिनी मानली जाते। शारदीय नवरात्र उत्सव आणि चैत्र पौर्णिमा हे या मंदिरातील मुख्य सोहळे। यात्रेत हजारो भाविक, रोषणाई, मिठाईची दुकाने, खेळणी, रहाट पाळणे या सगळ्यांमुळे वातावरण भक्तिभाव आणि आनंदानं भरून जातं। इतिहास सांगतो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्वतः पालखीतून भुयारी मार्गाने देवीच्या दर्शनाला जात असत। आजही ती परंपरा टिकून आहे। रंगमहालातून देवीची पालखी चैत्र पौर्णिमा आणि नवरात्रीच्या काळात गावभर थाटामाटात निघते। हा सोहळा पाहताना काळ जणू थांबून जातो। इतिहास, आख्यायिका आणि भक्तिभाव यांचं संगम म्हणजे चांदवडचं श्री रेणुका माता मंदिर।